अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुका आहे आणि त्याच तालुक्यात सेंडगाव म्हणून एक खेडेगाव आहे। त्या ठिकाणी 23 फेब्रुवारी 1876ला एक महान संत जन्मास आला। त्या संताचे नाव डेबूजी ठेवण्यात आले। समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी अशा अनेक परंपरा नाहीशा करण्याच्या उद्देशाने ते नेहमी हातात एक खराटा, अंगावर फाटके कपडे आणि हातात एक फुटलेले गाडगे असा वेश परिधान करायचे। त्यामुळेच त्यांना लोक गाडगे बाबा म्हणू लागले। त्याच गाडगे बाबांनी समाजाच्या भल्यासाठी आपल्या कीर्तनातून अनेक विचार मांडलेले आहेत। त्यापैकी काही निवडक विचार मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। नंबर 1, अडाणी राहू नका, आपल्या मुलांना शिकवा। बायकोला नवीन लुगडं घेऊ नका, पण पोराबाळांना शाळेची पुस्तकं विकत घ्या। नंबर 2, आपल्या प्रत्येकाचे देव हे आपले आईबापच आहेत, दुसऱ्याला देव मानू नका। नंबर 3, धर्माच्या नावाखाली कोंबडी, बकरे यासारख्या मुक्या जनावरांना बळी देऊ नका। नंबर 4, दगडधोंड्यांची पूजा करण्यात आपली वेळ आणि पैसा खर्च करू नका। नंबर 5, जो वेळेवर जय मिळवतो तो जगावर जय मिळवतो। नंबर 6, दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही। नंबर 7, कोणी तुम्हाला जात विचारली की तुम्ही कोण, तर म्हणावं मी माणूस। माणसाला 2च जाती आहेत, बाई आणि पुरुष, तिसरी जातच या जगात नाही। नंबर 8, दान घेण्यासाठी हात पसरू नका, तर दान देण्यासाठी हात पुढे करा। नंबर 9, ज्या घरात देवाचे भजन असेल त्या घराच्या दरवाजावर परमेश्वर वास करतो आणि ज्या घरात निंदा असतील, त्या घरात फुकट गप्पा असतील, कमी जास्त गोष्टी असतील, त्या घराच्या दरवाजावर यमराज असतो। नंबर 10, गाय सुखी तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी तर जग सुखी। म्हणून गोपालन, पशुपालन प्रेमाने करा, सर्व प्राणी मात्रावर दया करा, हाच एक आजचा धर्म आहे। अशा अनेक प्रकारचे प्रेरक विचार संत गाडगे बाबा यांनी समाजाला दिलेत।